अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 20 सप्टेंबर रोजी शुक्रवारी समर्थ फ्रायड आर्णी बायपास रोड यवतमाळ येथे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळची 63वी सर्वसाधारण सभा संपन्न झाली। या सर्वसाधारण सभेत 11 विषयांवर व वेळेवर आलेल्या विषयावर अध्यक्षांच्या परवानगीने बँकेचे संचालक मंडळ व बँकेची संलग्न असलेल्या सहकारी क्षेत्रातील संस्थेचे अध्यक्ष संचालक यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली। तसेच काही संस्थेच्या संचालकांनी काही विषयांवर अध्यक्षांना अनुसरून प्रश्न विचारले असता बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचे सकारात्मक उत्तर देऊन त्यांचे समाधान केले। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळची सर्वसाधारण सभा ही शांततेत संपन्न झाली। यावेळी मनीष पाटील अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, संजय देवकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वसंतराव गुहीखेडकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रशेखर वानखेडे संचालक विभागीय अध्यक्ष यवतमाळ, प्रकाश मानकर संचालक विभागीय अध्यक्ष पांढरकवडा, संजय मोगे संचालक विभागीय अध्यक्ष दारव्हा, राजीव रेड्डी एलटीवार संचालक विभागीय अध्यक्ष वणी, अनुकूल चव्हाण संचालक विभागीय अध्यक्ष पुसद, अमन गावडे संचालक, प्राध्यापक टीकाराम कोंगरे संचालक, संजय भाऊ देशमुख संचालक, प्रकाश देव सरकर संचालक, शंकरराव राठोड, राजेश कुमार अग्रवाल संचालक, शिवाजीराव राठोड संचालक, राजूदास जाधव, स्नेहल भाकरे संचालक, आशिष लोणकर संचालक, मोहन राठोड तज्ञ संचालक, मोहन जयस्वाल तज्ञ संचालक, सो शैलेजा अशोकराव बोबडे संचालिका, सो स्मिता महादजी कदम संचालिका, सो वर्षा राजेंद्र तेलंगे संचालिका, नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सह संस्था यवतमाळ, अरविंद डी देशपांडे मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच बँकेची संलग्न असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संस्थेचे पदाधिकारी व संचालक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकार व सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।